आज आपण क्रीडा घडामोडी घडामोडी डायरीमधून घेत आहोत 38वा अंक। तर दिव्या देशमुख बुद्धिबळ वर्ल्ड कप विजेती ठरली आहे। 28 जुलै 2025 रोजी भारताच्या दिव्या देशमुखने महिलांच्या बुद्धिबळ वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। तर तिने अंतिम फेरीमध्ये भारताच्या कोनेरू हंपीवर टायब्रेकमध्ये मात केली आहे। तर ही स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे। तर ही कोण आहे? पहिली भारतीय महिला आहे जिने दिव्या देशमुख ही ठरली आहे बुद्धिबळ वर्ल्ड कप विजेती ठरली आहे, ती पहिली भारतीय महिला। आणि विश्वनाथ आनंद यानंतरची ती दुसरी भारतीय, पण महिलांमध्ये पहिली आहे। बातुमी जॉर्जिया येथे ही स्पर्धा झाली, ही तिसरी वर्ल्ड कप स्पर्धा होती। यापूर्वी ही स्पर्धा अलेक्झांड्रा कॉस्तेनियुक आणि अलेक्झांड्रा गॉर्याचकिना यांनी जिंकली आहे। विजेत्या दिव्याने $50,000 बक्षिसासह कॅन्डिडेट स्पर्धेची पात्रता मिळवली। तर जेव्हा तिने वर्ल्ड कप विजेती जेव्हा ती ठरली तेव्हाच तिला ग्रँड मास्टर किताबही मिळाला। तर ती भारताची चौथी महिला आणि 88वी ग्रँड मास्टर ठरली। ती जगातील 44वी महिला ग्रँड मास्टर। तर महिलांमध्ये भारताची चौथी, जगाची 44वी आणि 88वी टोटल ग्रँड मास्टरमध्ये 88वी महिला आहे। त्यानंतर चौथी महिला भारतामध्ये। तर जन्म झाला आहे तिचा 2005मध्ये, नागपूरची आहे। तिला वंडर गर्ल या नावाने सुद्धा ओळखतात। भारताच्या महिला ग्रँडमास्टर कोनेरू हंपी। तर भारताच्या या 4 महिला आहेत, त्यामध्ये पहिली आहे कोनेरू हंपी आंध्र प्रदेश। आणि या वर्ल्ड कप विजेती जी ठरली आहे दिव्या देशमुख, हिने कोनेरू हंपीलाच हरवलं होतं। तर ही आंध्र प्रदेशची भारताची महिला ग्रँडमास्टर आहे पहिली। दुसरी आहे रमेश बाबू वैशाली तामिळनाडूची, आणि आंध्र प्रदेशची द्रोणावली हरिका ही तिसरी आहे। चौथी आहे दिव्या देशमुख महाराष्ट्राची, नागपूरची। दिव्या देशमुख महाराष्ट्राची कितवी ग्रँडमास्टर आहे? तर पहिली ग्रँडमास्टर ठरली आहे। राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025। आता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी 23 जुलै 2025ला लोकसभेमध्ये राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 सादर केलं। तर राष्ट्रीय क्रीडा संघटनांना मान्यता देणे आणि त्यांच्या कामकाजाचे नियमन करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली। वैशिष्ट्य काय? तर राष्ट्रीय क्रीडा मंडळ, या विधेयकात राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करायचा प्रस्ताव आखलेला आहे। हे राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक 2025 आहे। त्यामध्ये विधेयकामध्ये राष्ट्रीय क्रीडा मंडळ स्थापन करायचा प्रस्ताव आहे। या मंडळाला नियम तयार करण्याचे आणि BCCI सह फेडरेशन कामकाजावर देखरेख ठेवण्याचा व्यापक अधिकार असतील असं दिलेलं आहे। त्यानंतर केंद्र सरकारच्या निधीसाठी सर्व राष्ट्रीय क्रीडा महासंघांना या मंडळाची मान्यता घ्यावी लागणार आहे। तर राष्ट्रीय क्रीडा लवाद, तर यामध्ये विधेयकात राष्ट्रीय क्रीडा लवादाचा नॅशनल स्पोर्ट ट्रिब्युनल प्रस्ताव आहे आणि या लवादाला दिवाणी न्यायालयाचे अधिकार असतील। म्हणजे हे विधेयक मांडलं आहे फक्त, तर त्यामध्ये काय दिलं आहे की या लवादाला, म्हणजे राष्ट्रीय क्रीडा लवाद या त्यात विधेयकात दिलेलं आहे, त्यात दिलं आहे की दिवाणी न्यायालयाला अधिकार असणार आहे लवाद सोडवण्यासाठी आणि फेडरेशन आणि खेळाडूंशी संबंधित निवडीपासून निवडणुकीपर्यंतच्या वादावर निर्णय घेईल। तर न्यायाधिकरणाच्या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं। म्हणजे हे अजून घडलं नाही आहे, हे घडणार आहे। तर राष्ट्रीय क्रीडा नियामक संस्था करण्याची तरतूद त्यामध्ये दिली आहे। त्यात राष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आहे, राष्ट्रीय पॅरालिम्पिक समिती आहे, प्रत्येक खेळासाठी राष्ट्रीय आणि प्रादेशिक क्रीडा महासंघ हे असणार आहे। आता विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा ही सगळ्यात इम्पॉर्टंट आहे। एक टेनिसमध्ये विम्बल्डन ओपनची आणि त्यानंतर एक आहे फ्रेंच ओपन स्पर्धा, तर ह्या दोघी खूप इम्पॉर्टंट आहे। तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2025ची, तर ही 138वी आवृत्ती आहे। सुरुवात झाली होती 1877मध्ये। ठिकाण आहे विम्बल्डन, लंडन, इंग्लंडमध्ये। तर कालावधी होता 30 जून ते 13 जुलै 2025चा। आयोजक कोण होतं? ऑल इंग्लंड लॉन टेनिस अँड क्रॉकेट क्लब। दरवर्षी होणाऱ्या 4 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी ही कितवी होती? तिसरी होती। दरवर्षी होतात 4, त्यातली ही तिसरी आहे आणि ही जगातील सर्वात जुनी टेनिस स्पर्धा आहे। तर सगळ्यात जुनी टेनिस स्पर्धा कोणती आहे? तर विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा आहे। ही मैदानी ग्रास कोर्टवर खेळवली जाते। पुरुषांमध्ये कोण जिंकलं आहे? जॉनिक सिनर, इटलीचा जॉनिक सिनर जिंकला आहे। त्याने कार्लोस अल्काराजला हरवलं। सिनरचं हे पहिलं विम्बल्डन विजेतेपद ठरलं आहे। हे जॉनिक सिनरचं हे पहिलं विम्बल्डनचं विजेतेपद आहे। त्याचं हे एकूणात 4थं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे आणि जॉनिकचं यापूर्वीचं ग्रँड स्लॅम विजेतेपद मागच्या वर्षी 2024ला आणि आता 2025मध्ये जिंकला आहे। अमेरिकन ओपन पण 2024ला तो जिंकला होता।
त्यानंतर महिलेमध्ये पण पहिलं विम्बल्डन विजेतेपद ठरणारी इगा स्विएटक पोलंडची आहे महिला विजेती, आणि उपविजेती अमांडा अनिसिमोवा अमेरिकेची अमांडा अमेरिका. आणि इगाचे हे पहिलं विम्बल्डन आहे. एकूण तिचं 6वं ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे. एकही सेट न गमावता अंतिम सामना जिंकणारी इगा ही पहिली टेनिसपटू, तर ही इगा स्विएटक ही पहिली टेनिसपटू ठरलेली आहे विम्बल्डन ओपन टेनिस स्पर्धा 2025ची. तर इगाचं यापूर्वीचं ग्रँड स्लॅम विजेतेपद 2024ला पण मिळालं आहे. एकूण तिने 4 मिळवले फ्रेंच ओपनमध्ये आणि अमेरिकेत 2022मध्ये टोटल असे 5 मिळवले आणि हे तिचं 6वं होतं. तर इतर विजेते कोण आहे? पुरुष दुहेरीमध्ये जुलियन कॅश आणि लॉयड ग्लासपूल, महिलामध्ये वेरोनिका आणि रशियाची आणि एलिसे बेल्जियमची, मिश्रमध्ये सेम वर्बिक नेदरलँडची आणि कॅटरीना महाराष्ट्राची नाही येते, ही चेक प्रजासत्ताकची आहे. त्यानंतर खेलो भारत नीती 2025. तर यात काय दिलं आहे की केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जुलै 2025ला राष्ट्रीय क्रीडा धोरण 2025चं खेलो भारत नीती 2025ला मंजुरी दिली. तर विचारतील की केंद्राने खेलो भारत नीती 2025ला कधी मंजुरी दिली? तर 1 जुलै 2025ला. त्यानंतर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्ली येथे घोषणा केली. यापूर्वीचं क्रीडा धोरण 2001ला मांडलं होतं. त्यानंतर पहिलं क्रीडा धोरण होतं 1984. तर आता हे तिसरं आहे 2025चं आणि त्याला मंजुरी दिली आहे 1 जुलैला. तर व्हिजन काय आहे याचं? खेलो भारत निधीचं व्हिजन काय विचारू शकतात? राष्ट्र उभारणी, खेळ देशाच्या सर्वांगीण विकासासाठी खेळांच्या शक्तीचा वापर करणं लक्ष्य आहे. ऑलिम्पिक 2036ची तयारी, सर्वसमावेशक सहभाग, करिअर विकास, सुधारित प्रशासन, खेळातील नाविन्य. त्यानंतर याचं उद्दिष्ट आहे 5 उद्दिष्ट आहे खेलो भारत नीतीचे. तर क्रीडा उत्कृष्टता, आर्थिक विकास, सामाजिक प्रगती, सहभाग, शिक्षणात एकात्मता, ब्लॉक तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत क्रीडा संस्कृती मजबूत करायची, हे धोरणाचं काय आहे? वैशिष्ट्य आहे. तर भारत 2047पर्यंत जगातला सर्वोत्तम 5 देशात असावा, हे त्याचं उद्दिष्ट आहे. तर मेन उद्दिष्ट विचारलं तर 2047पर्यंतचं आणि वैशिष्ट्य विचारलं तर ब्लॉक तालुका पातळीपासून राष्ट्रीय पातळीपर्यंत क्रीडा संस्कृती काय करायची? मजबूत करायची, हे वैशिष्ट्य. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025. तर विजेता कोण ठरला आहे? तर दक्षिण आफ्रिका विजेता आहे. त्याने ऑस्ट्रेलियाला हरवलं. अंतिम सामना लॉर्ड्स लंडनमध्ये झाला जून 2025मध्ये. 3री आवृत्ती होती आणि सामनावीर आहे एडेन मार्क्रेन, सामनावीर ठरला आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा सामनावीर आहे एडेन मार्क्रेन आणि दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदाच विजेतेपद पटकावले जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2025चं. त्यानंतर तिला बक्षीस 3.6 दशलक्ष हे तर काही येत नाही. 1998च्या चॅम्पियन्स करंडकनंतर दक्षिण आफ्रिकेची ही काय दुसरी ICC ट्रॉफी आहे 1998 नंतरची. आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार कोण आहे? तेम्बा बौमा. सामनावीर होता एडेन आणि कर्णधार आहे तेम्बा बौमा. या आधीचं विजेतेपद न्यूझीलँडने जिंकलं पहिली आवृत्तीमध्ये, ऑस्ट्रेलियाने दुसरी आणि तिसरी आहे दक्षिण आफ्रिकेची. ICC हॉल ऑफ फेममध्ये धोनीचा समावेश केला आहे. तर धोनी हा कितवा व्यक्ती ठरला आहे भारताचा? तर भारताचा हा ठरला आहे 11वा व्यक्ती आणि यावर्षी त्याला घेतलेलं आहे भारताचं MS धोनी. यावर्षी त्याला घेतलं आहे. टोटल 7मध्ये आपला धोनी घेतला गेला आहे आणि हा 11वा भारतीय ठरला आहे. पहिला कोण होता? बिशन बेदी होता 11वा 2025ला. MS धोनी. त्यानंतर याच्याबद्दल माहिती करायला गेली तर सर्वांनाच माहीत असेल की हा रांची झारखंडचा 1981चा आहे. धोनीला सगळे माही थला कॅप्टन कूल म्हणतात आणि त्यांनाच 2018मध्ये पद्मभूषण, पद्मश्री 2009ला मिळाला, खेलरत्न 2008ला आणि धोनीचा जर्सी क्रमांक 7 आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी 2004ला पदार्पण केलं ODIमध्ये आणि निवृत्त झाले 2019ला T20मधून. शतकं त्यांनी 6 कसोट्या, 10 ODIच्या आणि T20मधून शतकं काढली नाही. अर्धशतकं घेतली आहे कसोटीमधून 33, 73 ODI आणि T20मध्ये 2. IPLमधील चेन्नई सुपर किंग्स या संघाचा कप्तान होता. CSKला 5 विजेतेपद मिळवून दिले. धोनी भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलचा मानद पदावर आहे. तर आता धोनी सध्या काय आहे? भारतीय लष्कराच्या पॅराशूट रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट कर्नलच्या मानद पदावर आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007मध्ये T20 वर्ल्ड कप, 2011मध्ये एकदिवसीय आणि 2013मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी असं 3 वेळेस ट्रॉफ्या जिंकल्या.
इंडियन प्रीमियर लीग 2025. आता आय पी एलमध्ये कोण जिंकलं सर्वांनाच माहिती आहे, RCB जिंकलं आहे. त्यानंतर उपविजेता पंजाब किंग्स आहे. सहभागी 10 संघ होते. आयोजक आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. सर्वात मौल्यवान खेळाडू सूर्यकुमार यादव MI मधला, आणि सर्वाधिक धावा आहे साई सुदर्शनच्या, गुजरात टायटन्समधला साई सुदर्शन. विकेट्स काढल्या प्रसिद्ध कृष्णाने. आता पारितोषिक विजेते कोण आहे? विजेते आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. त्यानंतर पंजाब किंग्सला हरवलं आणि 3 नंबरला आहे मुंबई इंडियन्स. तर फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ही सगळ्यात इम्पॉर्टंट स्पर्धा आहे, कारण ही 5 तास 29 मिनटं चाललेली स्पर्धा आहे. तर यात हे कुठे ठिकाण होतं? पॅरिस फ्रान्समध्ये झाली आहे फ्रेंच ओपन, रॉलँड गॅरोस स्टेडियमवर. आयोजक आहे फ्रेंच टेनिस फेडरेशन. दरवर्षी होणाऱ्या 4 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांपैकी ही कितवी आहे? ही दुसरी आहे आणि ही क्ले कोर्टवर खेळली. पुरुषांमध्ये कार्लोस अल्काराज जिंकला. मागे आपण पाहिलं तर जॉनिक सिनर जिंकला होता, तर ती कोणती होती? विम्बल्डन होती, त्यात जॉनिक सिनर जिंकला. आणि ह्या स्पर्धेमध्ये कार्लोस अल्काराज जिंकला आहे, त्यात जॉनिक सिनर होता, अल्काराज उपविजेता होता. पण यात उलट आहे फ्रेंचमध्ये, कारण हे दोघीच 5 तास 29 मिनटं स्पर्धा खेळले. ओपन एरामधील सर्वाधिक वेळ चाललेली फ्रेंच ओपनची ही अंतिम लढत ठरली. अल्काराजने 5व्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली आहे. महिलांमध्ये कोको जिंकली आहे, अमेरिकेची कोको गॉफ. उपविजेती आहे अरिना सबलेंका बेलारूसची, आणि गॉफचे फ्रेंच ओपनचे हे पहिलेच जेते पद आहे. मागच्या वेळेस विम्बल्डनच्या महिलांमध्ये कोण जिंकलं आहे? तर इगा स्विएटेक जिंकली आहे, तिचंसुद्धा पहिलंच होतं, आणि ह्या कोकोचं पण पहिलंच आहे फ्रेंचमध्ये. त्यानंतर इतर विजेते तुम्ही पुढे वाचून घ्यायचं बुकमधून. आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप गुमी दक्षिण कोरियामध्ये झाली आहे, आणि ही 3ऱ्यांदा दक्षिण कोरियामध्ये झाली. 1975, 2005 आणि 3ऱ्यांदा झाली आहे. आशियाई ॲथलेटिक्स कोण जिंकलं? तर सर्विन सॅबॅस्टियनने भारतासाठी पहिलं पदक जिंकलं यामध्ये, कारण भारताने 8 सुवर्ण, 10 रौप्य आणि 6 कांस्य. तर याने कांस्य पदक जिंकलं आहे शर्यतीमध्ये. 20 किलोमीटरच्या शर्यतीत सर्विन सेबास्टियन पण पहिलं पदक त्याने जिंकलं. त्यानंतर गुलवीर सिंगने पहिलं सुवर्ण पदक विचारलं तर गुलवीर सिंग येईल. पहिले पदक विचारलं तर सर्विन सेबास्टियन, आणि दोघांनी शर्यतीमध्ये जिंकले. भारत 2 नंबरला आहे, भारत हा 2 नंबरला आहे, आणि चीन हा सुवर्ण जास्त मिळवले चीनने. तर आपल्या भारताने 8 सुवर्ण जिंकले आणि 2 नंबरला भारत ठरला. आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप 2025 ही चीनला झाली आहे, जियांगशान चीनला, आणि चीननेच अव्वल स्थान पटकावलं. आगामी चॅम्पियनशिप आता भारतात होणार आहे. तर विचारतील की 2026ची आशियाई वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप कुठे होईल? तर अहमदाबाद गुजरातला होईल. पहिलं कोण आहे? चीन आहे अव्वल स्थानामध्ये. भारत 1982ला नवी दिल्लीत झाली होती, 2026ला आता अहमदाबाद गुजरातला होईल. तर खेलो इंडिया बीच गेम्स. आता खेलो इंडियामध्ये टाईप्स आहे. एक बीच गेम्स आहे, युवा स्पर्धा आहे. तर या दोघींचा आपण कंपॅरेटिव्हली अभ्यास करू. खेलो इंडिया बीच गेम्स झाले होते दीव, दादरा, नगर हवेली व दमन दीवला, आणि हे जे युवा स्पर्धा झाली ही बिहारला झाली होती. आणि याची जी थीम आहे ती खूप छान आहे, खेल के रंग बिहार के संग. आता खेलो इंडिया बीच गेम्सचं शुभंकर पाहिलं तर पर्ल डॉल्फिन. आता बीचला झाली होती म्हणून डॉल्फिन आहे. पर्ल दीव, दादरा, नगर हवेलीला, आणि ही पहिली आवृत्ती होती. आयोजक होता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय. त्यानंतर महाराष्ट्र यात दुसरा आहे बीच गेम्समध्ये. पहिलं मणिपूर आलं, दुसरा महाराष्ट्र आहे, पण सगळ्यात टोटल त्याला 20 भेटले. सुवर्णमध्ये टोटल 20 भेटले. हे तुम्ही एकदा चेक करून बघा, कारण इथे 14, इथे 20 आणि दुसरा म्हणताय महाराष्ट्र. त्यानंतर खेलो इंडिया युवा स्पर्धा आहे, बिहारमध्ये झाली होती, आणि ही पण पहिल्यांदाच झाली. मागची बीचची पण पहिल्यांदा आहे. थीम होती खेल के रंग बिहार के संग. शुभंकर आहे गजसिंग हत्ती आणि सिंह, तिथला होता पर्ल डॉल्फिन. उद्घाटन मोदींनी केलं. पहिल्यांदाच समावेश किक व्हॉलीबॉलचा पहिल्यांदा समावेश केला होता खेलो इंडिया युवा स्पर्धामध्ये. प्रात्यक्षिक खेळ म्हणून समावेश स्पोर्ट्सचा केला आहे. महाराष्ट्र सुवर्ण 58 जिंकले, म्हणजे टोटल पहिलं महाराष्ट्र झालं आहे. लगातार 3 वेळेस लगातार आपलं महाराष्ट्र पहिलं आलं आहे
खेलो इंडिया युवामध्ये आणि एकूण 5 वेळेस अव्वल स्थान मिळवलं आहे आणि यजमान बिहार हे 15व्या स्थानी आहे. आता रोहित शर्मा कसोटीमधून निवृत्त झाला आहे. तर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 7 मे 2025ला कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा घेतली. कसोटीमधून निवृत्त झाला आहे. त्यानंतर T20मधून म्हणजे याच्या आधी T20 नंतर कसोटी. नागपूरचा आहे रोहित शर्मा. तो सध्या भारतीय संघाच्या ODIमध्ये कप्तान आहे. तो ICCच्या सर्व स्पर्धेच्या अंतिम फेरीत संघाचं नेतृत्व करणारा पहिला आणि एकमेव कर्णधार आहे. पुरस्कार त्याने अर्जुन पुरस्कार, खेलरत्न, ICC वन डे क्रिकेटर ऑफ द इयर जिंकला आहे. रोहित शर्माचे विक्रम जर पाहिले तर T20 आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, ODIमध्ये सर्वाधिक द्विशतकं, क्रिकेट विश्वचषकातील सर्वाधिक शतकं, ODIमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा. आता ODIमध्ये द्विशतकं पण सगळ्यात जास्त आहे, वैयक्तिक धावासुद्धा सगळ्यात जास्त आहे. त्यानंतर मुंबई इंडियन्सचे संघाचा कप्तान असताना इंडियन प्रीमियर लीगचे 5 वेळा विजेतेपद पटकावले. तर मुंबई इंडियन्स संघाचा जेव्हा तो कप्तान होता तेव्हा इंडियन प्रीमियर लीगचं त्याने 5 वेळेस विजेतेपद पटकावले. MS धोनीनंतर T20 वर्ल्ड कप जिंकणारा तो दुसरा भारतीय कर्णधार. विचारतील कितवा आहे तर दुसरा भारतीय. 2013मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी पदार्पण केलं होतं. शतका आहे 12 कसोटी, 32 ODI आणि 5 T20. आता विराट कोहलीने पण कसोटीमधून निवृत्ती घेतली आहे. आता विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची अधिकृत घोषणा केली. यापूर्वी त्याने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर अल्प परिचय पाहिला तर दिल्लीचा आहे. पुरस्कार त्याला अर्जुन, पद्मश्री, खेलरत्न यांना कोणते भेटले? अर्जुन, खेलरत्न, ICC वन डे क्रिकेट, याला ICC वन डे पण भेटला आहे 3 वेळेस तो पण. सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी, टाइम जगातली 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती 2018मध्ये रोहित शर्मा आहे. यावेळेस कोण आहे मला तुम्ही सांगा. 2011मध्ये टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि IPL संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर RCBचा संघामध्ये होता तो RCBचा आणि यावेळेस ती जिंकली. शतके 30, कसोटी 51, ODI आणि 1 T20मध्ये घेतली. आता चर्चेतील इतर स्पर्धा. आशियाई पॅरा तीरंदाजी चॅम्पियनशिप 2025ची झाली आहे. तीरंदाजीमध्ये कुठे झाली होती? बीजिंग, चीनला झाली आहे. आता भारत त्यामध्ये कितवा आहे? दुसरा आहे. 9 पदकांसह चीन पहिला आहे. त्यानंतर ड्युरंड कप 2025 आशियातली सगळ्यात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे. कुठे झाली आहे तर इम्फाळ, कोक्राझार, कोलकाता, शिलाँग आणि जमशेदपूरमध्ये. त्यानंतर उलान बातर ओपन 2025ची कुस्ती स्पर्धा कुठे झाली आहे तर उलान बातर मंगोलियामध्येच झाली आहे. भारत यामध्ये दुसरं आहे. त्यानंतर आशिया पॅरा तीरंदाजीमध्ये सुद्धा दुसरं आहे आणि उलान बातरमध्ये सुद्धा दुसरं आलं आहे. आणि सिंगापूर ओपन 2025 बॅडमिंटनची स्पर्धा कुठे झाली तर कालंग, सिंगापूर. पुरुषमध्ये कुणलावूत थायलंडचा आहे आणि महिलांमध्ये चेन युफे चीन महिला. तर खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्स फेस्टिवल प्रस्तावित झालं आहे श्रीनगर, जम्मू काश्मीर. आता हे भारतात झालं तर इम्पॉर्टंट आहे. खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल पहिलीच आवृत्ती होती दाल सरोवर, श्रीनगर, जम्मू काश्मीर. कालावधी होता तिचा 21 ते 23 ऑगस्ट 2025. आयोजक आहे केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय. या फेस्टिवलमध्ये कायाकिंग आणि कॅनॉईंग, रॉईंग, वॉटर स्कीइंग, शिकारा रेस आणि ड्रॅगन बोट अशा 5 वॉटर स्पोर्टचा समावेश आहे. तर ही आहे खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट फेस्टिवल. हे दाल सरोवरला झालं. त्यानंतर खेलो इंडिया बीच कुठे झालं? दीव, दादरा नगर हवेली. युवा स्पर्धा विचारली तर ती बिहारला झाली आहे. तर ठीक आहे. आता यानंतरच्या संक्षिप्त घडामोडी आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार.